गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रीतम सर तुम्हा सर्वांचे विस्ट्री एज्युकेशन अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो भाग आहे त्या भागामध्ये आपण बघणार आहोत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पार्ट 1 मध्ये ॲग्रीमेंट, इंट्रोडक्शन टू ॲग्रीमेंट्स अँड काइंड्स ऑफ ॲग्रीमेंट. म्हणजेच ॲग्रीमेंट म्हणजेच काय, ॲग्रीमेंटचे प्रकार कुठले आहे हे आजच्या भागामध्ये आपल्याला बघायचे आहे. सो बघा, ॲग्रीमेंट म्हणजेच काय, ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स इज इक्वल टू ॲग्रीमेंट. ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स, फॉर एक्झाम्पल मिस्टर ए wants to sell Mr. A wants to sell his car to Mr. B at rupees 5 lakh. बघा, Mr. A wants to sell his car to Mr. B at rupees 5 lakh. It is an offer which is given by Mr. A to Mr. B. A आणि B मध्ये हा आपल्याला ॲग्रीमेंट बघा काय होतंय. A ला गाडी विकायची आहे, कोणाला विकायची आहे? B ला विकायची आहे. किती रुपयांमध्ये विकायची आहे? 5 लाख रुपयांमध्ये विकायची आहे. म्हणजेच काय, एक जी ऑफर आहे ही ऑफर कोणी दिली? मिस्टर ए नी दिली आहे. आणि कोणाला दिलेली आहे? बी ला दिलेली आहे. बी ला काय करावे लागेल? ही ऑफर सर्वात आधी ऍक्सेप्ट करावी लागेल. जर ही ऑफर बी ऍक्सेप्ट करत असेल, या दोघांमध्ये जी कन्सिडरेबल व्हॅल्यू आहे ती आहे 5 लाख रुपये आणि दुसरी आहे कार. ही ऑफर जर ऍक्सेप्ट होत असेल तर ऑफर आणि ऍक्सेप्टचं जे कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन कशामध्ये होणार? ॲग्रीमेंट मध्ये होऊन जाईल. ठीक आहे. मग ॲग्रीमेंट म्हणजेच काय? सेक्शन 2 सबसेक्शन ई ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 काय म्हणतो? ॲग्रीमेंट म्हणजे एव्हरी प्रॉमिस ऑर एव्हरी सेट ऑफ प्रॉमिसेस फॉर्मिंग कन्सिडरेशन. काय असणे गरजेचे आहे? कन्सिडरेशन असणे गरजेचे आहे. फॉर इच अदर इज अन ॲग्रीमेंट. दोन व्यक्तींमध्ये ॲग्रीमेंटला फॉर्म करण्यासाठी कन्सिडरेशन असणे खूप गरजेचे आहे. जिथे कन्सिडरेशन काय आलेलं आहे? मिस्टर ए वॉन्ट्स टू सेल हिज कार टू मिस्टर बी ऍट रुपीज 5 लाख. मग यामध्ये कन्सिडरेशन काय आहे? कार आणि 5 लाख रुपीज हे कन्सिडरेशन आहे. कसं आहे ते बघूया. ऑफर देत आहे मिस्टर ए. मिस्टर ए ऑफर देत आहे मिस्टर बी ला. ऑफर देत असताना मिस्टर ए कार देणार कोणाला? बी ला. आणि मिस्टर बी ला काय करावे लागेल? कारच्या अगेन्स्ट मध्ये 5 लाख रुपये ए ला द्यावे लागेल. आणि यावर जर मिस्टर बी ऍग्री असेल, तर तो ऑफर ती काय केली जाईल? ऍक्सेप्ट केली जाईल. आणि ऑफर जर ऍक्सेप्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? ॲग्रीमेंट असे म्हणणार. मग या डेफिनेशनच्या बेसिसवर आपल्याला बघायचं आहे की ॲग्रीमेंटचे प्रकार कुठकुठले आहे. ठीक आहे. सो बघा, पहिला जो टाइप्स आलेला आहे ॲग्रीमेंटचा तो कुठला आलेला आहे? त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे युनिलॅटरल ॲग्रीमेंट. कोणता आलेला आहे? युनिलॅटरल ॲग्रीमेंट. सो युनिलॅटरल ॲग्रीमेंट म्हणजेच काय? इथेच आपल्याला कळतं. युनी मीन्स सिंगल. युनी म्हणजेच कुठला? सिंगल. सो युनिलॅटरल ॲग्रीमेंट कुठला आहे? असा ॲग्रीमेंट ज्यामध्ये बोथ पार्टीज मध्ये ए आणि बी या जर दोन पार्टी असेल तर या दोन पार्टीपैकी एका पार्टीने त्याची परफॉर्मन्स कंप्लीट केलेली आहे, परंतु सेकंड पार्टीची परफॉर्मन्स कंप्लीट होणे बाकी आहे. अशा ॲग्रीमेंटला काय म्हणूया आपण? युनिलॅटरल ॲग्रीमेंट. फॉर एक्झाम्पल, जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं की ए ला 5 लाख रुपयांमध्ये त्याची गाडी बी ला विकायची आहे, परंतु या ॲग्रीमेंट मध्ये बी नी ॲग्रीमेंट किंवा ऍक्सेप्ट केलेली आहे ऑफर, परंतु ही ऑफर ऍक्सेप्ट करत असताना बी ला जे अमाऊंट पे करायची आहे ती अमाऊंट बी 4 दिवसाच्या नंतर पे करणार आहे. आणि ए नी कार जी आहे ती बी ला डिलिव्हर्ड केलेली आहे. म्हणजेच ए नी कार डिलिव्हर्ड केलेली आहे, तर ए नी काय केलेलं आहे? जे प्रॉमिस त्यांनी केलेलं होतं ते प्रॉमिस कंप्लीट केलेलं आहे, परंतु बीच्या साइडने कन्सिडरेशन प्रॉमिस आणखी कंप्लीट व्हायचं आहे. या सिच्युएशन मध्ये एका पार्टीचं प्रॉमिस कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे सिंगल पार्टीचं प्रॉमिस कंप्लीट आहे, त्यामुळे याला आपण म्हणणार युनिलॅटरल ॲग्रीमेंट. सेकंड आहे बायलॅटरल ॲग्रीमेंट.
आता युनिलॅटरलच्या अपोजिट कुठला येतो? बायलॅटरल. कुठला येतोय? बायलॅटरल. तर यामध्ये दोन्हीही पार्टी, बोथ पार्टीज काय करणार? यांचे जे प्रॉमिसेस आहे ते कंप्लीट करणार. तर दोन्ही पार्टीचे प्रॉमिसेस कुठले कंप्लीट होणार? फॉर एक्झाम्पल ए आणि बी मध्ये आपण जो आत्ताच एक्झाम्पल घेतलेला आहे की ए कार सोल्ड करतो आहे आणि बी ला ती कार काय करायची आहे? परचेस करायची आहे. एक कार डिलिव्हर करतो आहे आणि बी काय करतो आहे? 5 लाख रुपीज पे करतो आहे. या दोन्हीही पार्टीजचा जर प्रॉमिस कंप्लीट करायचं बाकी असेल, हा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातो आहे. एनी अजूनपर्यंत कार डिलिव्हर केलेली नाहीये, बीनी 5 लाख रुपीज पे केलेले नाहीये, परंतु दोघांमध्ये अग्रीमेंट झालेलं आहे आणि दोन्ही पार्टीचं जे प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस अजूनपर्यंत कंप्लीट झालेलं नाहीये. अशा प्रॉमिसेसला आपण काय म्हणू? बायलॅटरल अग्रीमेंट. त्यानंतरचं आहे एक्सप्रेस अग्रीमेंट. एक्सप्रेस अग्रीमेंट म्हणजेच काय? जे आपण शब्दामध्ये बोलून दाखवू शकतो ते सर्व अग्रीमेंट आपली काय असतात? एक्सप्रेस अग्रीमेंट असतात. ठीक आहे. त्यानंतरचं आहे इम्प्लाइड अग्रीमेंट. कुठला आलेला आहे? इम्प्लाइड अग्रीमेंट. तर एक्सप्रेसचं जे आपण उदाहरण घेतो आहे ते उदाहरणच एक्सप्रेस अग्रीमेंट मध्ये येणार. इम्प्लाइड अग्रीमेंट कुठले असतात? ज्यावर इम्प्लिकेशन्स केले जातात. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या कॉफी शॉप मध्ये गेल्याच्या नंतर वेटरला बाय हँड कुठले इम्प्लिकेशन्स देऊन तो वेटर आपल्याकडे येतो आहे किंवा आपली ऑफर ऍक्सेप्ट करतो आहे, आपली ऑर्डर घेतो आहे बाय मोमेंट ऑफ बॉडी. बाय मोमेंट ऑफ बॉडी. तर असे जे काही अग्रीमेंट आपण करतो त्याला इम्प्लाइड अग्रीमेंट असे म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एखाद्याकडनं आपल्याला लिफ्ट घ्यायची आहे तर आपण या पद्धतीची मोमेंट देत असतो. ही मोमेंट सुद्धा काय आहे? आपली इम्प्लाइड अग्रीमेंट आहे. पुढचा व्यक्ती जर मोमेंट ऍक्सेप्ट करत असेल तर तो ऍग्री झालेला आहे, त्यांनी आपली ऑफर ऍक्सेप्ट केलेली आहे. आणि जर तो ऍक्सेप्ट करत नसेल तर तो सरळ निघून जाणार, तो थांबणारच नाहीये. ठीक आहे. लक्षात घ्यायचं, एक्सप्रेस रुटीन एक्झाम्पल मध्ये मोडतं. इम्प्लाइड मध्ये नेहमी लक्षात ठेवा की इम्प्लाइड मध्ये आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ बॉडीच्या माध्यमातून जे अग्रीमेंट होतील, कॉफी शॉप मधले असतील, लिफ्ट आपण घेत असतो, हे सगळे अग्रीमेंट कशामध्ये येतील? इम्प्लाइड मध्ये येतील. त्यानंतर आहे व्हॅलिड अग्रीमेंट. व्हॅलिड म्हणजेच कुठलं? आता जे आपण ए आणि बी या दोघांमध्ये आपल्याला अग्रीमेंट करायचं आहे. ए ला गाडी विकायची आहे, बी ला गाडी घ्यायची आहे. व्हॅलिड केव्हा राहतील? अग्रीमेंट विच इज इन्फोर्सिबल बाय लॉ. जे अग्रीमेंट लॉच्या मान्यतेमध्ये येतात ते अग्रीमेंट कुठले आहे? व्हॅलिड अग्रीमेंट आहे. लॉच्या मान्यतेमध्ये येण्यासाठी काय? कॉम्पिटन्सी ऑफ पार्टी. सर्वात पहिले काय लागेल आपल्याला? कॉम्पिटन्सी ऑफ पार्टी. म्हणजेच ए आणि बी हे जे बोथ पार्टीज आहे, एज ऑफ मेजॉरिटी यांनी क्रॉस करायला हवंय, इन्सॉल्वंट नकोय, इन्सॅनिक नको आहे. ठीक आहे. साऊंड माइंड पर्सन असणे गरजेचे आहे. ही झाली कॉम्पिटन्सी ऑफ पार्टी. आणि त्यानंतर लागेल आपल्याला फ्री कन्सेंट. ह्या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. कॉम्पिटन्सी ऑफ पार्टी आणि फ्री कन्सेंट या सर्वात महत्वाच्या गोष्टी आपल्या दोन. ठीक आहे. या दोन गोष्टी जर फॉलो होत असेल, लॉची त्याला मान्यता मिळत असेल, तर ते अग्रीमेंट कुठलं असेल? व्हॅलिड अग्रीमेंट. याच्या व्यतिरिक्त वॉइड अग्रीमेंट. वॉइड म्हणजेच कुठले? जे अग्रीमेंट लॉ मान्य करत नाही, म्हणजेच नॉट इन्फोर्सिबल बाय लॉ. इल्लीगल असतील काही थिंग्स, ऑब्जेक्ट इल्लीगल असेल, कन्सिडरेशन इल्लीगल असेल, त्यानंतर कॉम्पिटन्सी ऑफ पार्टी नसेल, 18 वर्षापेक्षा कमी वयाचा एखादा पार्टी असेल तरी सुद्धा लॉची मान्यता मिळणार नाही, आणि फ्री कन्सेंट सुद्धा नसेल तरी सुद्धा लॉची मान्यता मिळणार नाही. मग जे अग्रीमेंट लॉच्या मान्यतेनुसार मान्य होत नाही ते सर्व अग्रीमेंट काय असतील? आपले वॉइड अग्रीमेंट असतील. आणि लक्षात घ्या, व्हॅलिड अग्रीमेंट याचं कन्व्हर्जन कॉन्ट्रॅक्ट मध्ये होतं, परंतु वॉइड अग्रीमेंटचं कन्व्हर्जन कॉन्ट्रॅक्ट मध्ये होत नाही. ज्या अग्रीमेंटला लॉची मान्यताच नाही आहे ते अग्रीमेंट कधीच कॉन्ट्रॅक्ट बनू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की अग्रीमेंट म्हणजेच काय असतं आणि अग्रीमेंटचे प्रकार कुठले आहेत. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे तुम्हाला 6 प्रकार इथे अग्रीमेंटचे दिसत आहे हे सर्वचे सर्व प्रकार कॉन्ट्रॅक्टला सुद्धा लागू होतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये
आपण इथेच थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे आणि कॉन्ट्रॅक्टचे प्रकार काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, विस्ट्री एज्युकेशन अकॅडमीच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.